नाशिक ग्रामीण दलामध्ये आज 21 तारखेपासून भरती सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 3 प्रकारचे पदासाठी भरती आहे। एक पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर ड्रायव्हर पोलीस कर्मचारी आणि जेल पोलीस अशा 3 पदासाठी भरती आहे। आपले पोलीस कर्मचारी जे आहेत ते 210 पदं आहेत, ड्रायव्हरचे पदं 52 आहेत आणि जेलचे 118 पदं आहेत। साधारणतः 97,000 लोकांनी या ठिकाणी ऍप्लिकेशन केलेलं आहे। दररोज 3,000 लोकांना ग्राउंड टेस्ट या देण्यासाठी आम्ही बोलवलेलं आहे। याच्यामध्ये 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक अशा 3 प्रकारच्या चाचण्या इथं होत आहेत। 1600 मीटर आणि 100 मीटर हे आरेपाडीच्या माध्यमातून ह्या चाचण्या होत आहेत आणि गोळाफेक हे मॅन्युअली आम्ही करत आहोत। याच्यामध्ये पारदर्शकता राहावी म्हणून प्रत्येक इव्हेंटनंतर त्यांना स्वतंत्रपणे मार्क त्यांचे डिक्लेअर केले जात आहेत आणि त्यांना संपूर्ण इव्हेंट झाल्यानंतर त्यांचे टोटल मार्क्स किती आहे या संदर्भातली सुद्धा माहिती दिली जात आहे। याच्यामध्ये अपील करण्याच्या सोयी ठेवलेल्या आहेत। जर काही अडचण असेल तर ते अपील करू शकतात। एकंदरीत भरती प्रक्रिया ही सुस्पष्ट आणि सर्वसामान्य कॅन्डिडेटला सोयीस्कर व्हावी या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि कॅन्डिडेट जे आदल्या दिवशी येतात त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आमच्या युनिटच्या माध्यमातून प्रत्येक कॅन्डिडेटला 2 केळी, बिस्किट, पाण्याची व्यवस्था, ग्लुकॉन-डी, स्वतंत्र वैद्यकीय पथक ह्या सर्व सुविधा या करण्यात आलेल्या आहेत। मी सर्वांना आवाहन करतो, जे कॅन्डिडेट या ठिकाणी भाग घेणार आहेत कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। कुठल्याही स्वरूपाची शंका असेल तर स्वतंत्रपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून आपल्या मनातील शंका त्या ठिकाणी उपस्थित कराव्यात, परंतु कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता चुकीच्या मार्गाचा वापर करू नये। नाशिक ग्रामीण दलामध्ये आज 21 तारखेपासून भरती सुरू करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 3 प्रकारचे पदासाठी भरती आहे। एक पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर ड्रायव्हर पोलीस कर्मचारी आणि जेल पोलीस अशा 3 पदासाठी भरती आहे। आपले पोलीस कर्मचारी जे आहेत ते 210 पदं आहेत, ड्रायव्हरचे पदं 52 आहेत आणि जेलचे 118 पदं आहेत। साधारणतः 97,000 लोकांनी या ठिकाणी ऍप्लिकेशन केलेलं आहे। दररोज 3,000 लोकांना ग्राउंड टेस्ट या देण्यासाठी आम्ही बोलवलेलं आहे। याच्यामध्ये 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक अशा 3 प्रकारच्या चाचण्या इथं होत आहेत। 1600 मीटर आणि 100 मीटर हे आरेपाडीच्या माध्यमातून ह्या चाचण्या होत आहेत आणि गोळाफेक हे मॅन्युअली आम्ही करत आहोत। याच्यामध्ये पारदर्शकता राहावी म्हणून प्रत्येक इव्हेंटनंतर त्यांना स्वतंत्रपणे मार्क त्यांचे डिक्लेअर केले जात आहेत आणि त्यांना संपूर्ण इव्हेंट झाल्यानंतर त्यांचे टोटल मार्क्स किती आहे या संदर्भातली सुद्धा माहिती दिली जात आहे। याच्यामध्ये अपील करण्याच्या सोयी ठेवलेल्या आहेत। जर काही अडचण असेल तर ते अपील करू शकतात। एकंदरीत भरती प्रक्रिया ही सुस्पष्ट आणि सर्वसामान्य कॅन्डिडेटला सोयीस्कर व्हावी या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि कॅन्डिडेट जे आदल्या दिवशी येतात त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आमच्या युनिटच्या माध्यमातून प्रत्येक कॅन्डिडेटला 2 केळी, बिस्किट, पाण्याची व्यवस्था, ग्लुकॉन-डी, स्वतंत्र वैद्यकीय पथक ह्या सर्व सुविधा या करण्यात आलेल्या आहेत। मी सर्वांना आवाहन करतो, जे कॅन्डिडेट या ठिकाणी भाग घेणार आहेत कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। कुठल्याही स्वरूपाची शंका असेल तर स्वतंत्रपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून आपल्या मनातील शंका त्या ठिकाणी उपस्थित कराव्यात, परंतु कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता चुकीच्या मार्गाचा वापर करू नये। धन्यवाद। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें। विज्ञापन देने के लिए संपर्क करें।